काहीच पावसाची सुरुवात झालेली आहे. पाणी ठेव त्याला. गाइज वेलकम बैक टू माय चॅनल. सो सर्वात आधी तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीसारखं यावर्षीसुद्धा आमच्या घराजवळ दहीहंडी बांधली जाणार आहे. आजूबाजूच्या सर्व जणांकडून वर्गणी गोळा करून आणि मग दहीहंडी बांधतो आम्ही दरवर्षी. सो ह्या वर्षीची सुद्धा तयारी जोरात सुरू आहे. चला तुम्हाला दाखवते. तर हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता गाईस दहीहंड्याची तयारी जोरात चालू आहे. काय रे खेळायला आले का तू? फुगवड काय फुगव कसं ऐकर ऐकर ना गाईस हा सस्त आहे. तुझं नाव काय? इंट्रो दे तुझं नाव काय? तुझा काय रे? लक्की मला बबली मिस्टर इंडिया. पहिला अंघोळ करा नंतर बोला. ते जास्त फुगवले तर फुटणार नाही. मग काय करणार? पाय लागतोच फुटला. आणि हे अशा 2 भांडे आणून ठेवल्यात. हे मोठ्या माणसांसाठी छोट्या पोरांसाठी. सो 2 बांधणार आहेत. रॉक्सी रॉक्सी उन्हाचा आनंद घेते. विटॅमिन डी घेते रॉक्सी. रॉक्सीला जरा बरं नाही आपल्या. रॉक्सीचा इंट्रोच नाही दिला ना मी. ही आमची न्यू मेंबर रॉक्सी. हिच्यावर सुद्धा ब्लॉग लवकरच येईल. रॉक्सी ए रॉक्सी हाय कर. कालच तिला सलाईन लावून आणले बिचारीला. अशा रश्या काढून ठेवल्या अंड्या बांधायला. मम्मा तो काय तर आपण डीजे लावूया. दर सणाला डीजे आधी लावच असतो आमच्या इथे. थोड्याच वेळात पोरं जातील वर्गणी गोळा करायला. तयारी चालू आहे आपली हळूहळू. रस्सी बांधत घेतले. बांध रे बांध. वाट रे आपला सस्ता वाटत बसला सगळ्यांना. वाट वाट वाट. हॅलो
आमगा हल्दी पण लावायची का? हल्दी पण लावतात. थांब ग, ये इकडे. कुत्रे. तुला हल्दी पण लावली. रॉक्सी. तर गाईज रॉक्सी दहीहंडीसाठी फुल रेडी आहे. पावसाची सुरुवात झालेली आहे. तो घाबरे गावावर तर केवढं तो. सो गाईज आता सगळ्या आरती करतील आणि मग दहीहंडी लावणार, बांधणार म्हणजे. या बायांचं हल्दी कुकू सेशन चालू झालं. तर गाईज ह्या वर्षी 2-2 दहीहंड्या बांधणार आहेत आम्ही. एक चिल्लर पार्टीसाठी, एक मोठ्या माणसांसाठी. सो एक लावून झाले आणि दुसरी लावतायत अजून. पाऊस बघाल तर पाऊस धो वाहतोय नुसता. जेव्हापासून बांधायला चालू केलं त्यापासून पाऊसच चालू आहे. एक बांधून झालेली आहे आणि आता ही दुसरी. सो गाईज भाविका आलेली आहे. पाहुणी आमची बराच लवकर आली आणि सोबत जिया सुद्धा आहे. बाबा जिया गजरा बिजरा लावून आले. जिया नाचणार आहे. जिया थंडी फोडणार आहे वाटतं. थंडी फोडशील ना. सो गाईज दोन्हीही दहीहंड्या बांधून झालेल्या आहेत आणि सध्यासाठी सर्वांना घरी जेवायला पाठवलंय. तो जेवून आल्यानंतर मटकी फोडते. तुम्ही एवढ्या 2-2 हंड्या बांधल्यात आणि तुम्ही रिक्षामध्ये येऊन बसलेत. हा असं ठेवायचं का रात्रीपर्यंत? ना काय बोलतो? तुला फोडायची आहे ना? मला ना तुम्ही हेवा मी तुमच्यावरती 3.5 फोडेल, समजला? आता हे करा ना मग. सो गाईज आता आम्ही बसतो जेवायला. ऑर्डर आलेली आमची व्हेज आहे. हा व्हेज. तर गाईज बघू शकता 2-2 हंड्या बांधल्यात आणि ही पोरं नाचायला पण सुरुवात नाही केली. आता नुसतं लाटत फिरतायत. काय द्यायला पण जरा गोरा करतो, हे जरा काळे दिसत जास्ती.
जा गो. आता जिया मटकी फोडणार आहे. जिया नावल काढायचं आणि फोडायची आहे का? जिया मग तिला फोडत आहे. तिला पकडा पडली तर घाबरली. फटी फटी गाईज बघू शकता इथे सरळ सरळ रॅगिंग चालू आहे. वाव लकी बघ कुठे पळाला. टना टना ए नको तो रडला. आपल्या पोरांसाठी डोक्यांचे केस घेते आणि हा पुन्हाचा छान आत्ता उगवलाय. छोट्या पोरांचं त्यावेळी फोडून टाकला. मग तुम्ही का नाही फोडू शकत? हा एकावर एक चढून फक्त फोडला त्यावेळी. पोरांचा अजून आता लेट करा. 4:30 वाजले गाईस तरी मटकी फोडायचं काय हे नाही. तुमच्यासारखं लेट करणार आहे काय? भाविन पण आलं बघ.
करतोय. एक दहीहंडी नाही, 5 वाजता आल्या ती फोडायला. फोडू नको. गाणं लाव ना, हे गाणं. बली की अरे बोला बेंडी. मी चपलांचं दुकान लावले, कोणाला क्रॉक्स पाहिजे असतील तर येऊ शकता. घराजवळच आहे दुकान. हॅलो, प्रसाद वाटण चालू आहे. सुजल देणार आहे. दुर्वेश खूप लवकर आलास तू, लेट झाल्यावर. सगळं कुठून सगळं झालंय. सो गाईज, आमचा इकडचा
सो गाईज आमच्या इकडचं दहीहंडी तर संपली, पण आता DB चौकात दहीहंडी ठेवलेली आहे. तो मी तर फर्स्ट टाइम बघायला चाललो. जाऊ लागले नाही पहिले आम्ही छोटी असते पप्पासोबत. सो आम्ही फर्स्ट टाइम बघायला चाललो DB चौकातला दहीहंडी.